आज आपण मुंबई शहरामध्ये बघत असाल तर सर्वीकडे प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएट झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. परंतु ह्या ठिकाणी आज आपण रवींद्र नाट्यगृहामध्ये आपण आलेलो आहे. आपण बघत असाल ह्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी एक अनोखा संकल्प ह्या ठिकाणी केलेला आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचं प्रदर्शन इकडे 2025 हे 8, 7 व 10 या रोजी या ठिकाणी गणेश मूर्तीचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. आपण आपल्यासोबत या ठिकाणी जे नांदेडचे आहेत यांनी देखील काही वेगळा असा प्रयत्न केलेला आहे. काय प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्या तोंडूनच प्रत्यक्षात जाणून घेऊया. आपलं सुरुवातीला अभिनंदन आमच्या 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये. आपलं नाव सांगा आणि आपला उपक्रम काय आहे तो सांगा. नमस्कार. सर्वप्रथम धन्यवाद आम्हाला यामध्ये इन्क्लूड केलं 24/7नी. माझं नाव विनय प्रतापराव देशमुख आहे. मी सरसम एका छोट्या गावातून येतो. नांदेड जिल्ह्यातलं एक गाव आहे माझं. आणि माझ्या उपक्रमाचं नाव आहे 33 कोटी. आणि आम्ही पंचगव्य प्रोडक्ट्स बनवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता गणपती बाप्पा येत आहेत, प्रत्येकाच्या घरी येणार आहेत गणपती बाप्पा. आणि आम्ही गाईच्या शेणापासून गणपती बनवलेले आहेत. तर हे एक सुरुवात आहे. प्रदूषण फ्री महाराष्ट्र, प्रदूषण फ्री आणि खूप चांगली व्हायब्रेशन्स आणि जुन्या पद्धतींना आपण पुढावा देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही इथे. ही गणेश मूर्ती आहे जरा यांच्या आपण पाहत आहे 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. गोमय गणेश मूर्ती आहे, म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेली गणपती मूर्ती आहे. त्यामध्ये पंचगव्य प्रोडक्ट्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे जे 5 धातू आहेत गणपतीचे, गाईचं शेण झालं, दूध, तूप, गोमूत्र, दही, तूप याचे बनलेले आहेत. हे किती इंचाचे आहे आणि याचं वजन किती आहे? हे 11 इंचाची आहे आणि हार्डली 1-1.5 किलोची आहे. आणि अशी जर मूर्ती आपण शाडूमध्ये किंवा मातीमध्ये बनवलं त्याचं वजन किती असते? त्याचं 6-7 किलोच्या जवळपास असेल, 5-6 किलोचं असेल. आणि शाडू मातीचे गणपती पण चांगले इको फ्रेंडली म्हणतात, पण त्यांनी पाण्याचा गाळ वाढतो. आणि जेव्हा आपण ही शेणाची गणपती आपण पाण्यामध्ये विसर्जन करू तेव्हा मासोळ्यांसाठी ते खाद्यपदार्थ बनतं. आणि जर आजकाल झालं की सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये एक टँकमध्ये विसर्जन करतात, तर त्या टँकमध्ये जर विसर्जन केलं ते पाणी टाकणार कुठं? गार्डनमध्ये कुठं तिथं. तर याच्यामध्ये आपण बिया पण टाकल्या, तुळशीच्या, झेंडूच्या पानाच्या आणि शेवग्याच्या झाडाचा. तर याच्यातून रोपटं पण निघेल. तर म्हणजे थोडक्यात खत आणि बिया त्याने रोपटं पण निघेल. म्हणजे जे निसर्गापासून आलं तेच आमचा प्रयत्न आहे की वापस निसर्गाला आपण द्यावं काहीतरी. त्यातून आपण हे बनवले. बरोबर. अजून कोणते आपण या शेणापासून वस्तू बनवलेल्या ते जरा सांगा. जी, आम्ही पंचगव्य शेणापासून दिवे बनवले. ही पंचगव्य दिवा आहे. त्यानंतर सांब्राणी कप बनवले, जे धूप कप्स असतात ना ते बनवलेले आहे. आणि आम्ही साबण पण बनवलं आहे. ही साबण आहे स्क्रब साबण याचा फेस होणार नाही. व्हेरॅज ही साबण आहे, आजकाल जर फेसवाली साबण वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये केमिकल्स वापरतात, SLS, सोडियम लेवल्स. तर त्याच्यापेक्षा हे आहे, याच्यामध्ये रिठा, शिकाकाई हे अशा नॅचरल पद्धतीने बनवून याच्याने फेस होतो आणि हानिकारक काहीच नाही आहे बॉडीसाठी. ह्या ज्या वस्तू समजा आमच्या प्रेक्षकांना कोणाला हवे असेल तर तुमचं नाव, तुमचा संपर्क, तुमचा पत्ता सांगा, जेणेकरून जे आमचे प्रेक्षक वर्ग असतील हे तुमच्यापर्यंत तुम्हाला संपर्क करतील आणि तुमचा जे हा उपक्रम आहे या उपक्रमाला चांगल्या प्रकारे ते लोक प्रतिसाद देतील. धन्यवाद या संधीसाठी. तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात काय देशभरात पण तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल, म्हणजे धूप, अगरबत्ती, दिवे काही पाहिजे असतील तर तुम्ही इंस्टाग्राम 33 कोटी 33KOTTI या पेजवर जाऊ शकता. किंवा फोन नंबर आहे 8799900033. या नंबरला संपर्क करून पण तुम्ही जाऊ शकता. आमची वेबसाईट पण आहे 33koti.com. तिथून जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. बघूया, हा जो महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम होता. या ठिकाणी सध्या आपण बघत असाल वातावरणामध्ये प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचे होत आहेत. तर ह्या ठिकाणी आपण बघितलं एक अनोखा गायीपासून जे शेण, त्या शेणापासून विविध असे त्यांनी वस्तू केले, जे निसर्गाकडून जे मिळाले तेच निसर्गाला दान करायचा असा यांचा हा उपक्रम आहे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई. हो, या गोमय गणेशाच्या मूर्तीच्या प्रयोगाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आम्हाला मंत्रालयात. गाईच्या शेणाचा उपयोग करून मूर्ती तयार केली तर अधिक पर्यावरणपूरक ठरेल असा अंदाज
महाराष्ट्र राज्य पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी देखील घेतला आहे. विथ एव्हरी परचेस यू आर हेल्पिंग 3 mothers. प्रत्येक रुपया जे ही गणपती घेण्यास लागेल ते 3 आयांना मदत होईल. पहिली आई म्हणजे गौमाता, दुसरी आई स्वरूप म्हणजे ग्रामीण भागातल्या बायका जे हे गणपती बनवत आहेत, आणि तिसरी आई म्हणजे मदर अर्थ, ही पृथ्वी. हे केवळ एक उत्सवच नव्हे तर सशक्त पर्यावरणाच्या दिशेने साजरा केलेला सण असेल. गोमय वसते लक्ष्मी. धन्यवाद.